नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर आणि माजी आमदार सुरेश जिथलिया यांनी उमेदवारी दिलेल्या परतूर नगर परिषदेची निवडणूक चुरशीची होत आहे। मात्र परतूर येथील एका मतदान केंद्रावर चक्क कमळाचे बटन दबत नसल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे येथील अधिकारी बदलण्याची मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली आहे। जालन्यातील परतूर येथील प्रभाग क्रमांक 1 इंदिरानगर मधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मधील 3 नंबरचं बटन दाबत नसल्याने मतदान केंद्रावरील गोंधळ पाहायला मिळाला। परतूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 च्या भाजपच्या उमेदवाराचं बटन दबत नसल्याचा दावा प्रभागात करण्यात आला आहे। प्रभाग क्रमांक 1 च्या बूथ ऑफिसरची बदली करण्याची मागणी संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी केली। ईव्हीएम मशीन बदलण्याची मागणी देखील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर यांनी केली आहे। आज जालना जिल्ह्यातील 3 नगर परिषद निवडणुकीसाठी निवडणूक मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। यावेळी अंबड येथील मतदान केंद्राला आमदार नारायण कुचे यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी बोलताना ते म्हणाले की जालन्यातील 3ही नगर परिषदेवर भाजपाचे नगराध्यक्ष होईल। तर राजेश टोपे यांनी ज्या सरकारी जागा बळकावल्या, ज्या सरकारी जागेवर त्यांनी शाळा बांधल्या, याचे परिणाम ते या निवडणुकीमध्ये दिसून येतील। तसेच त्यांनी AI व्हिडिओच्या माध्यमातून अपप्रचार करायला सुरुवात केली, म्हणून आम्ही सुद्धा जशास तसे उत्तर दिले, असं म्हणत त्यांनी राजेश टोपे यांचा चांगला समाचार घेतला आहे। पाहूयात। निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। तुम्ही अनेक दिवसापासून दौऱ्यावर प्रचार करता आणि प्रतिष्ठेची तुम्ही निवडणूक केली, काय विषय असा आहे, अंबड नगर परिषद मध्ये तुमचं म्हणणं आहे प्रतिष्ठेची केली। जेव्हा विधानसभेची निवडणूक असती, कार्यकर्ता सुद्धा बूथवर स्वतःची प्रतिष्ठा वापरतो की माझा आमदार निवडून आला पाहिजे, आणि ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे। कार्यकर्त्यासाठी अहोरात्र काम करणार शेवटी मतदार या अंबड शहराचा मला वाटत नाही की कोणालाही महाविकास आघाडीला पुढे लीड मिळणार नाही। केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचा कमळाचं फूल, सबका साथ सबका विकास या मुद्द्यावर लोक भारतीय जनता पार्टीला विजयी करणार, याच्यात मला तीळ मात्र शंका नाही। मतदार भाजपला कोण देतील असं वाटतं? 100% विकासाला मत म्हणजे भाजपला मत, त्याच्यामुळे पुढेही शंका वाटत नाही मला। भोकरदन आणि परतूर आणि आता अंबड मध्ये नगराध्यक्ष पदाचं काय वाटतं तुम्हाला? 3ही सीट आमची येते, त्याच्यात पुढेही शंका नाही। अंबडमध्ये कधी नव्हे तेवढा आरोप प्रत्यारोप या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा पाहायला मिळाला जिल्ह्याला नागरिकांना। सुरुवात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकांनी केली, तेव्हा मी केली। तुम्ही ही नगर परिषद जुनी, बरोबर आहे? ही नगर परिषदची जागा आहे, तिथे नगर परिषदचं ऑफिस होतं। आज टोपे साहेबांची शाळा आहे तिथे। हे कोणाचं आहे? कोणाचा आशीर्वाद आहे? शासनाची जागा ही कोणाची? इथं बघा नाही, इथे जाऊन बघा, विचारा तुम्हाला बी। हे उत्तम उदाहरण तुम्ही करसान, तुमचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याच ओपन करायचं का? त्याच्यामुळं कोणी लोक घाबरायला तर ते गेले लोक की आम्ही येतो, कोणी आता लोक म्हणते यांना नाही चोऱ्या केला तर येतात, कमी येतात। ही पद्धत आहे। त्याच्यामुळे त्यांनी जसा आरोप केला तसा मी पण आरोप केला आणि करणार, आणि सत्य जनतेसमोर आणणार। जालन्यात ओबीसी नेते दीपक बोराडे यांची कार भाजपा कार्यकर्त्यांनी फोडली असल्याची बातमी समोर आली आहे। दीपक बोराडे यांचा जालना तालुक्यातील दरेगाव येथे जाहीर सत्कार झालाय। त्यानंतर तेथील कृष्णा गायके यांनी ही कार फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेच्या समर्थकांनी ओबीसी नेते दीपक बोराडे यांची कार फोडल्याचा आरोप दीपक बोराडे यांनी केला आहे। धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांची कार जालन्यात छत्रपती संभाजीनगर येथील घरासमोर उभी होती। पहाटेच्या सुमारास ही कार घरासमोर उभी असताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या समर्थक कृष्णा गायके यांनी ही कार फोडल्याचा आरोप दीपक बोराडे यांनी केला आहे। या प्रकरणात कदीम जालना पोलिसात तक्रार देण्यात असल्याचंही त्यांनी एमसीएनशी बोलताना स्पष्ट केलं आहे। मी गेल्या 5 दिवसांपासून मुंबई इथं होतो। येणाऱ्या 21 जानेवारीला मुंबई इथे एक धनगर समाजाचं आमचं मोठं आंदोलन होणार आहे। त्या आंदोलनाच्या तयारीसाठी, नियोजनासाठी तिथल्या बांधवांसोबत चर्चा करण्यासाठी गेलो होतो। रात्री परत आलो 2 वाजता। या ठिकाणी घरासमोर गाडी उभी केली आणि आज शेजारी दरेगाव म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये समाज बांधवांनी माझ्या सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला होता।
त्या कार्यक्रमाला जायचं म्हणून सकाळी उठलो आणि पाहिलं तर ही गाडी फोडलेली होती. त्याच दरेगावमधला एक अंधभक्त माथे फिरू ज्यानं गेल्या 8 दिवसापासून असं सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकांना बोलून सांगत होता की दीपक बोराडेची मी गाडी फोडणार एक दिवस, तर त्याने हा पराक्रम केला. आम्हाला खरं म्हणजे अपेक्षित होतं की तो गावात गेल्यानंतर गाडी फोडतो का काय पाहूयात, परंतु सगळ्याच समाजाचे दरेगावमधले आमचे बांधव तिथं होते. आमचे बाळूभाऊ तिरमुखे म्हणून आहेत, तिरुखे, हे पण तिथले होते. यांनी सांगितलं की दीपक भाऊ आपल्या गावात पाहुणे येतात, तुला यायचं तिथं ये, नाही तर येऊ नको, पण तू गोंधळ करू नको. आणि मग त्यानं रात्री येऊन हा पराक्रम केलेला आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो. हा कृष्णा गायके नावाचा कार्यकर्ता माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि त्यांचे बंधू भास्कर आबा दानवे यांचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या नजरेत हिरो होण्यासाठी यानं हा नालायकपणा केलेला आहे. पोलीसवाले आता येऊन गेलेत. आम्ही कार्यक्रम असल्यामुळे उशीर झाला, त्याचा रिपोर्ट देऊ. पोलीस तपास करून काय कारवाई करते ते पाहू. आता आज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक पार पडत असून जालना जिल्ह्यातील 3ही नगर परिषदमध्ये मतदान होत आहे. यामध्ये अंबड, परतूर आणि भोकरदन या ठिकाणी मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आलाय. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मतदानाचा अधिकार बजावलाय. या निवडणुकीमध्ये 3ही नगर परिषदेवर भाजपाची सत्ता येणार असल्याचं त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. अधिकार बजावला. वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या अनेक दशकापासून खरं तर तुमच्या अगेन्स्टच इथं हे होतं, तर मग आता काय आशा आहे यावेळेचं कसं वातावरण आहे? राज्यभरामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. मराठवाड्यात आणि अन्य ठिकाणी मी सर्व दूर जाऊन आलो. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतलेली आहे आणि जेव्हा उद्या निवडणुकीचे निकाल हाती येतील तेव्हा नक्कीच या राज्यामध्ये नंबर 1चा पक्ष जर कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष असणार आहे. एक गोष्ट खरी आहे की ही भोकरदन नगरपालिका आहे, जाफराबाद नगरपालिका आहे, शिल्लोड नगरपालिका आहे. या ठिकाणचं जे सामाजिक समीकरण आहे ते एक वेगळ्या प्रकारचं असल्यामुळे तुम्ही म्हणतात त्या गोष्टीला अर्थ आहे की या सामाजिक समीकरणामुळं या ठिकाणी आम्हाला फक्त एकदाच नगरपालिका आमच्या ताब्यात आली. परंतु आता बदलती राजकीय परिस्थिती आणि मोदीचं नेतृत्व आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात जी काही विकास कामं झाली त्या विकास कामाला लोकांनी यावेळेस महत्त्व दिलं आहे. ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली असल्यामुळं आम्हाला 100% खात्री आहे की जालना जिल्ह्यामध्ये परतूर, अंबड आणि भोकरदन या 3ही नगरपालिका आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. बघा राज्याचे चित्र कसं असेल, तुम्ही जालना जिल्ह्यातलं सांगत आहात आम्ही जालन्यात भाजपा जिंकेल, राज्याचं चित्र कसं असेल? मी सांगितलं आपलं की राज्यामध्ये मी अनेक ठिकाणी प्रचाराला जाऊन आलो, मराठवाड्यामध्ये प्रचाराला जाऊन आलो आणि सगळं जाऊन आल्याच्या नंतर माझं स्वतःचं मत बनलं आणि तुमच्या ज्या वर्तमानपत्रांनी चालना ज्या बातम्या आल्यात त्याच्यावर नक्कीच मी आपला आत्मविश्वासानं सांगू शकतो की या राज्यामध्ये सगळ्यात जास्त जागा जर कोण जिंकेल तर ती भारतीय जनता पार्टी जिंकेल. दादा, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की ज्या काही निवडणुका पुढे ढकलल्या ते अतिशय चुकीचं आहे. कदाचित तुम्ही सुद्धा ऐकलं. ही गोष्ट खरी आहे की 11th आवरला एखाद्या उमेदवाराला प्रचाराचा शेवटचा टप्पा गाठल्याच्या नंतर प्रचार थांबवणं खरं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. या मताशी मी सहमत आहे, कारण मी पण आत्तापर्यंत 25-26 निवडणुका लढवलो. माझ्या कार्यकाळामध्ये सुद्धा असे कधी प्रसंग आले तर कोर्टाने त्याला कधीच स्थगित दिले नाही. इलेक्शन प्रोसेस झाल्याच्या नंतर आतापर्यंतच्या इतिहासात कोर्टाने स्थगित दिले नाही. त्यांनी असं सांगितलं की आता इलेक्शन कंटेस्ट करा आणि मग इलेक्शन पिटिशन दाखल करा, त्यानंतर निकाल लागेल. पण यावेळेस पहिल्यांदा असं घडलं. मला असं वाटतं की यावर आम्हीच नाही तर सर्वच राजकीय पक्षांना नाराजी व्यक्त केलेली. विरोधातील एकही स्टार प्रचारक उमेदवारांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरले नाही किंवा कुठल्याही प्रचार सभेत देखील पाहायला मिळाले नाही. म्हणजे विरोधकांना असं वाटतं का की आपण हारलेलोच आहेत किंवा हारल्या जमा आहे? खरं तर त्यांची मनस्थिती निवडणूक लढवायचीच नव्हती. त्यांनी एकच मुद्दा लावून धरला की वोट चोरीचा. हे वोट चोरतात, याद्या जरा पुनर्निरीक्षण करा. आता मी तर चॅलेंज केलं की आमच्या शिल्लोडला 3025 लोक भोकरदन तालुक्यातले शिल्लोडच्या मतदारसंघात आहे, शिल्लोड शहरामध्ये नोंदवलेले आहेत. ते एकच मुद्दा लावून धरले. त्यांना निवडणुकीमध्ये इंटरेस्टच नव्हता. त्यांना निवडणुका लांबवायच्या होत्या. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की 6 महिने उशिरा निवडणूक घेतल्या काय फरक पडत त्याचा. आणि जोपर्यंत निवडणुका जाहीर होत नव्हत्या तोपर्यंत ते म्हणतं की निवडणुकापासून दूर जाता. म्हणजे निवडणुका घ्यायला लागलो तर घेऊ नका, नाही घ्यायला लागलो तर निवडणूक घ्या. म्हणजे दुटप्पी भूमिका. ते त्यांना आत्मविश्वासच नाही निवडणुका जिंकण्याचा.
आणि त्यामुळं आम्ही शांततेनं संयमानं फार कोणावर टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लागल्या. बरं, 11 गुंडांना राम शिंदे आणि भाजपने उमेदवारी दिली, रोहित पवारांनी असं म्हटलं होतं. हे बघा, कोण गुंड आहे आणि कोण चांगला आहे याचा निर्णय करण्याचा पूर्णपणानं अधिकार आहे तो कोर्टाला. मला असं वाटतं की या निवडणुकीच्या काळातल्या आरोपाला काही फार तथ्य नाही आहे. हा निर्णय जनता करील की मतदान गुंडाला करायचं की चांगल्याला करायचं. आता जे गुंड बोलतात त्यांच्याजवळ काय काय पाळलेत त्यांनी आत्तापर्यंत साऱ्या राज्याला माहिती आहे. विमानात घेऊन फिरलेत गुंडालाही. त्यामुळे आमच्यावर आरोप हे हेतू पुरस्कार आरोप करतायत ते. बरं, अजितदादांनी एक मोठं वक्तव्य केलं की नाशिकला पालकमंत्री नाही, मीच पालकमंत्री आहे असं समजा. अरे, नाशिक खरा पालकमंत्री या राज्याचा देवेंद्र फडणवीस आहे. आणि त्याच्यानंतर जर कोणी पालकमंत्री म्हणतात स्वतःला, त्यांची बी काही चूक नाहीये. कारण मंत्री हा मंत्री आहेत, त्यांच्या खात्याचे ते मंत्रीच आहेत ना, पालकच आहेत ना. पण या राज्याचा पालकमंत्री जर कोण असेल तर देवेंद्र फडणवीस. दादा, अंबडमध्ये भाजपच्या विरोधात सर्वच पक्ष वेगवटलेले आहेत. तरी काही फरक पडणार नाही. मी काल अंबडला जाऊन आलो, प्रचार सभेला अंबडला जाऊन आलो. 100% त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आहे. पण भाजपकडून अनेक ठिकाणी पैसे वाटले जात असल्याचा आरोप आहे तो. हे बघा, आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय जनता पार्टीनं कोणत्याही निवडणूक प्रचारात किंवा निवडणुकीमध्ये पैसे वाटलेले नाही. आमच्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची केस किंवा साधं ऍप्लिकेशन सुद्धा आलेलं नाही. त्यामुळं जे कोणी निवड तोंडाने आरोप करत असेल तर ते निवडणुकीमधली हार व्हायची शक्यता आहे, म्हणून दुसरा आरोप करून जिंकण्याच्या स्थितीत आपण येऊ शकतो का यासाठी केले ते आरोप आहे. म्हणजे मित्रपक्ष जे आरोप करतायत त्यांना असं वाटतं की आम्ही हरवू असं. कोण शिंदे म्हणजे ते धास्तावलेले आहेत. धास्तावले असं आहे, शिंदेने आरोप केलेच नाही. शिंदे ते गटाचे. तुम्ही चुकीचं बोलता. कोणी गटाचा एखादा चिल्लर माणूस उठून काही म्हणत असेल ते सोडून द्या. पण शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या जवळच्या माणसांनी कोणीही मोठ्या माणसानं आरोप केलेला नाही. नाही, निलेश राणेंनी जे भाजप हे बघा, तो वाद जो आहे सिंधुदुर्गचा वाद हा निवडणुकीशी जोडू नका. तो वैयक्तिक स्वरूपाचा वाद आहे आणि वैयक्तिक वादाला जर तुम्ही निवडणुकीशी जोडत असाल तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. पण त्यावरून नितेश राणेंनी असं म्हटलंय की निलेश राणेंचा वापर होतोय, म्हणजे बंधूच म्हणतो. हे बघा, 2 बंधू आहेत, वडील आणि दोन्ही बंधू भाजपमध्ये होते. आज ते 2 पक्षात 2 आहे. ते आपली आपली भूमिका बजावतात. त्यांनी आपली आपली भूमिका सोडून जर बोलायला लागले ते तर मतदारसंघातले लोक त्यांना प्रश्न विचारतील. त्यामुळे ती जी भूमिका आहे त्यांची बोलण्याची ती तिथं फक्त तुमच्या समोरचीच भूमिका आहे. ती घरी गेले की ते पण तसे तसेच आहेत. त्यामुळे ते भूमिका बजावतात, त्याच्यापेक्षा काही नाही. पिक्चरमध्ये कसं जी भूमिका मिळेल ती चांगली वटवा लागते, म्हणजे पुढचा पिक्चर मिळतो. अशातला हा खेळ आहे. दादा, एकंदरीत सिल्लोडची काय परिस्थिती आहे? सिल्लोड भाषणही झालं परवा दिवशी. माझं भाषण झालं सिल्लोडला. मी सांगितलं ना तुम्हाला की त्या ठिकाणची परिस्थिती, राजकीय परिस्थिती वेगळी आहे. भोकरदनची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. सामाजिक समीकरणाचा हा परिणाम आहे. या ठिकाणी कुठल्याही जातीपातीशी आमचे वाद नाही. कोण्याही समाजातल्या माणसाला जाऊन जर विचारलं तर आमच्याबद्दल कधीही वाईट ते बोलणार नाही. फक्त आता राजकीय दृष्ट्या काँग्रेसवाली येऊन आमच्या एका विशिष्ट समाजाला भडकावतात की भाजप तुमच्या खिलाफ आहे. आम्ही भाजपचे खिलाफ नाही. मी अनेक दिवस भाषण ऐकले काँग्रेसचे, इस देश के प्रधानमंत्री अगर अटल बिहारी वाजपेयी हुए तो तुमको पाकिस्तान में जाना पड़ेगा. एक मुसलमान पाकिस्तानात गेला नाही. मग म्हणले मोदीने एनआरसी लाया, अब सबको पाकिस्तान में जाना पड़ेगा. एक आमचा मुसलमान पाकिस्तानात गेला नाही. त्यांना माहिती आहे काम न करता मुसलमानाला भडकवलं की आपल्याला मतं पडतात. ते बिचारी मुसलमानांना भडकत ना काही नाही. यावेळेस आम्हाला मतदान करणार आहे. ओके. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना।
जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे. जालना शहर महानगरपालिका जालना, प्रशासकीय इमारत, रेल्वे स्टेशन रोड, जुना जालना, 433203. कार्यालय संपर्क 02482 230 350. मालमत्ता कर विभाग, कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा. QR कोडद्वारे ऑनलाईन पेमेंट, POS मशीनद्वारे रोख रक्कम आणि धनादेश. एवढंच लक्षात घ्या, कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर, तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर, तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा. आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी. मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती. आजच मालमत्ता कर भरा. स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा. सौजन्य कर विभाग, जालना शहर महानगरपालिका जालना.